त्या जसे शैक्षणिक क्षेत्रात आम्ही काम करतो आहे, शैक्षणिक क्षेत्रातही अनेक समस्या आहेत. डॉक्टर, वकील यांच्या क्षेत्रातही अनेक समस्या असू शकतात आणि त्यांना काय अभिप्रेत आहे, सुधारणा काय अभिप्रेत आहे हेही सांगणे या कार्यक्रमात आवश्यकता होती. कालच्या ज्या कार्यक्रम चंद्रपूरला जे झाला त्यात अनेक प्रश्न आले. चंद्रपूर शहराच्या प्रदूषणाबाबत आलेली आहे, ट्रॅफिक समस्याबाबत आले आहे, स्वास्थ्य केंद्राचे गैरसोय आहे त्याबद्दल आलेले आहेत. मग तिथले लोकप्रतिनिधी जे उपस्थित होते त्यांनी त्या प्रश्नाची उत्तरे दिली. याही प्रश्न या मुद्द्यातही जर समस्या काही असेल तर तेही प्रश्न मला वाटते की मेकलवार सरांकडे आपण लिखित स्वरूपात द्यावे. ते नक्कीच या माध्यमातून पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींना आपल्या समस्या, आपल्या विभागाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. खरं म्हणजे असे कार्यक्रम, बुद्धिजीवांचे कार्यक्रम हे वारंवार व्हायला पाहिजे आणि वारंवार यासाठी व्हायला पाहिजे की लोकप्रतिनिधी सरकारवर त्यावर दबाव यंत्रणा जी आहे ती त्या चांगल्या पद्धतीने कशी राबवता येईल याचा फार मोठा जो फायदा होईल तो समाजाला होईल. जिथं असं होत नाही तिथं समाजही तसाच राहतो. समस्या काय? समस्या अनेक आहे. समस्या भ्रष्टाचाराच्या आहे, समस्या लोकसंख्या वाढीच्या आहे, समस्या प्रदूषणाच्या आहे. शैक्षणिक क्षेत्रात म्हटलं तर आता जर आम्ही पाहिले की जुनी पेन्शन योजनेमध्ये बहुतांशी ते बंद कोण केली हे आम्हाला सांगणं जरुरी आहे. 2005 मध्ये जी सरकार होती तिने जी पेन्शन योजना बंद केली ही त्याचा पाप त्यांनी बंद केली आणि ते आपण दुसऱ्या सरकारवर फोडत असेल तर तेही गोष्टी आपल्याला पटवून द्यावं लागेल. बहुतांशी 80% ही समस्या सुटलेली आहे असं मला वाटते APSच्या माध्यमातून. आता त्या पद्धतीचं नाही आणि 10-20% जे राहिलेली आहे अडचण तेही जर आपण संघटित होऊन सगळेजण काम केलं तर हीच सरकार जे कार्यरत आहे ती सोडवेल. कारण ज्यांनी बंद केली त्यांच्याकडून तर काही अपेक्षा ठेवता येणार नाही आणि ज्यांनी यात सुधारणा करून आणली त्याच्यातच अधिक सुधारणा कशी होईल असा हा प्रयत्न आम्ही पटवून दिलं पाहिजे. विनाकारण जे खोटी माहिती समाजात पसरवत आहे, जाती क्लेश निर्माण करणं आतापर्यंत कधी झालं नव्हतं. जो कोणताही उमेदवार असेल, एक अल्पसंख्याकही उमेदवार अनेक वर्ष चंद्रपूर जिल्ह्यात खासदार राहिला, आमदार राहिला, तेव्हा जाती नाही आल्या आणि इथं जातीचा हत्यार काढून एका सुशिक्षित जे काम करणारा जो व्यक्ती आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काही समाजातून होत आहे. आम्ही सुशिक्षित वर्ग आम्हाला हे जे प्रयत्न होत आहे ते मोडून काढण्याचाही प्रयत्न झाला पाहिजे. कारण आमची बुद्धिमत्ता फक्त आमच्यापुरतं मर्यादित राहून होणार नाही. आमची बुद्धिमत्ता जर समाजहितासाठी आणि जे लोक चांगले काम करतात त्यांच्या भल्यासाठी नसेल नाही झाली तर त्या आमच्या शिक्षणाला, आमच्या बुद्धीला काय अर्थ आहे. म्हणून आता समाजहितासाठी आपण मैदानात उतरायला पाहिजे असं मला वाटते. म्हणून हे संघटन एकत्रीकरण आपण इथं दिवाळी स्नेहमिलनाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्या माध्यमातून आपल्याला आपले अनेक व्यवसाय आपण करतो आहे, पैसे कमवतो आहे, सगळं काही. जर स्थिती बिघडली समाजाची तर आज आपण पाहतो आहे की बाकीच्या देशात काय होतं. जर आमची संस्कृती जर नष्ट होण्याचा प्रयत्न जर काही लोक इथं करत असेल, लोकसंख्येच्या माध्यमातून करत असेल, त्याला वाचवायचं कसं. कारण आमचं तर जीवन निघालं आहे, आमच्या मुलाचं, आमच्या पुढच्या पिढीचं जीवन कसं आहे. आज तुम्ही बांगलादेशाकडे ते चित्र पहा तेव्हा तुम्हाला दिसेल की ही स्थिती कशी भयानक आहे. त्याच्या आधीचं पाकिस्तान बघा, काश्मीर बघा, हैराणा बघा, की आज तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. म्हणून आम्ही हातावर हात देऊन बसण्यात काही अर्थ नाही आहे. घरातून निघावं लागेल. अनेक लोकांना जे म्हणताय माझ्या काही राजकारणाशी लेणं देत नाही आणि मला काय करायचं आहे, सगळेजण कसेच आहे असं नाही आहे. जो पक्ष, जो नेता हे राष्ट्रहितासाठी काम करतो त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहायला पाहिजे. तो आपण जात पात
धर्म हे न पाहता फक्त त्याचं काम आणि राष्ट्रभक्ती पाहणं हे आमचं कर्तव्य आहे. तरच आमच्या शैक्षणिक कामाला, शिक्षणाला, बुद्धिमान मनाला महत्त्व राहील. अन्यथा आम्ही अशिक्षितच असं समजणार.